नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा जेव्हा घरी येते तर घरातील सर्वजण तेथे उभेच असतात, कारण सर्वजण रेवा येण्याचीच वाट बघत असतात. सर्वजण अगदी रेवाकडे रागाने बघत असतात. तर रेवा आणखीन घाबरते, विचारते की काय झाले आणि सर्वजण असे एकत्र उभे का. रमा सुद्धा रेवाकडे खूप रागाने बघत असते. तर पार्वती आजी रागाने रेवाला विचारते की रेवा, काय चालले तुझे हे सर्व? किती दिवस तू आमच्याशी इतके खोटं वागणार? किती दिवस माझ्या नातवाला तू फसवणार? रेवा घाबरतच म्हणते की आई आजी, मला तुम्ही नेमकं काय म्हणता हे नाही कळत. काय झालंय तर पार्वती आजी अथर्व आणि रेवाच्या लग्नाचे जे काही फोटो असतात तर ते रेवाच्या अंगावर फेकून देते. ते बघून रेवाच्या तर पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा रेवा खाली वाकून ते फोटो उचलते आणि त्या फोटोकडेच बघत असते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय ग, इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस. तर रेवाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तेवढ्यात जान्हवी सुद्धा बाहेर येते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय ग, तुझे अथर्वशी लग्न झाले आणि इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपून ठेवली. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, हे लग्न खरंच खरे नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा पार्वती आजी म्हणते की मग अक्षयला फसवण्यासाठी तू तर प्रेग्नन्सीचे खोटे नाटक केले होते, मग त्याबद्दल तुला काय सांगायचे? रेवाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तू काहीच बोलू नको, मी सांगते तुला की तू आरतीचे जे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट होते त्यावर तिचे नाव बदलून त्या जागी तुझे नाव ठेवले. हे तर बरोबर आहे ना? रेवाची बोलती बंद होते आणि रडतच ती हात जोडून आई आजीला म्हणते की आई आजी, मी तुम्हाला सर्व सांगते, तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न तर करा. तर सीमा लगेच सनकनी पुढे येते आणि सनकनी एक रेवाच्या कानामागे देते. सीमा रागाने म्हणते की बाद झाले, खूप काही बोलली तू, आता यापुढे एक शब्द सुद्धा तू बोलायचे नाही. जेव्हापासून तू माझ्या घरामध्ये आली तेव्हापासून माझ्या घराचा तू विनाश करण्याचा प्रयत्न करते. आणि रमाकडे बोट दाखवून म्हणते की रमा, तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, इतक्या वर्षाची सख्खी मैत्रीण, आणि तिचा संसार तू उद्ध्वस्त करण्यासाठी निघाली. तिचा हे सर्व करताना लाज कशी वाटत नाही ग तुला? इतक्या दिवस मी गप्प राहिले, तुझ्या सर्व चुका मी पोटात घातल्या, पण आता नाही, या घरामध्ये राहण्याच्या लायकीची तू नाही, तू बाहेर निघून जा. तेव्हा रेवा रडतच हात जोडते आणि काकू प्लीज, आई आजी माझ्याशी प्लीज असे वागू नका म्हणून विनवण्या करू लागते. तर सीमा ही रागाने म्हणते की बाहेर जा. सीमा पार्वती आजीला म्हणते की आई, हिच्या हाताला धरून तुम्ही हिला घराच्या बाहेर काढा अगोदर. तर पार्वती आजी लगेच रेवाला धरते आणि दरवाज्यात घेऊन येते. तेव्हा रेवा ही पुन्हा हात जोडून रडतच खूप विनवण्या करू लागते. मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते, परंतु प्लीज मला घराच्या बाहेर काढू नका असे म्हणू लागते. अथर्वला मात्र खूप आनंद होत असतो. रेवा रडतच म्हणते की आई आजी प्लीज मला या घरामध्ये राहून द्या, मी कुठे जाऊ? तर पार्वती आजी म्हणते की अगं रेवा, तू तर ही संधी केव्हाच गमावली, तू माफी मागावी आणि आम्ही तुला माफ करावे हे आता शक्य नाही. हे सर्व बघून अक्षयला तर मग खूप आनंद होत असतो. पार्वती आजी म्हणते की अगं, तुझ्यासारख्या मुलीवर मी विश्वास ठेवला, तुला राहण्यासाठी घर दिली, नोकरी दिली, या सर्वांची परतफेड तू अशी करशील असे खरंच वाटले नव्हते. कायमची माझ्या घरातून तू चालती हो. तेव्हा जान्हवी हे सर्व बघून मनात म्हणते की फायनली हिची रियालिटी सर्वांसमोर आली, म्हणूनच आई आजी स्वतःहून हिला घराच्या बाहेर काढतात. जान्हवी खुश होते. तर रेवा रडतच म्हणते की आई आजी, खरंच मी कुठे जाऊ? तेव्हा आजी म्हणते की अगं, माझ्या नातवाच्या आयुष्याशी तू खेळली, त्यामुळे तुला तर माफ करू शकत नाही, चल निघ इथून. रेवा रडतच म्हणते की मला आजची रात्र प्लीज येथे राहून द्या, मी सकाळी माझं तोंड कुणाला दाखवणार नाही, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आजची रात्र मला राहून द्यात. म्हणून रेवा खूप रडत हात जोडून विनवण्या करू लागते आणि लगेच रमाजवळ येते. रडतच रमाला म्हणते की रमा, तू प्लीज काहीतरी कर, तुला तर सर्व गोष्टी माहीतच आहे, त्यामुळे प्लीज रमा मला घरामध्ये राहून दे. तर रमा ही रेवाकडे बघत सुद्धा नाही. रेवा म्हणते की अगं रमा, मला माफ कर, आतापर्यंत खरंच माझी खूप मोठी चूक झाली. तेव्हा रमा ही रेवा पुढे हात जोडते आणि तूच आम्हाला माफ कर, कारण आमच्यासारख्या साध्या माणसाची लायकी नाही की तुला माफ करावे म्हणून, आणि तुझ्यासारख्या मुलीबरोबर राहण्याची सुद्धा, त्यामुळे बाद झाले, तू जा इथून. आई आजींनी जो निर्णय घेतला तो मान्य कर. तेव्हा अथर्व म्हणतो की आई आजी, मला काय वाटते, रात्र झाली, मग एका माणुसकीच्या नात्याने आपण तिला रात्री या घरामध्ये ठेवून घेऊयात. तर लगेच पार्वती आजी म्हणते की नाही अथर्व, माणुसकी ह्या रेवाने वेशीवर टांगली, अथर्वशी लग्न झालेले असताना सुद्धा रेवा ते तू लपून ठेवलेस. तेव्हा रेवा म्हणते की नाही आई आजी, त्या लग्नाला खरंच काही अर्थ नव्हता, याने मला फसवले आणि जबरदस्तीने माझ्यावर लग्न केले. तेव्हा आजी म्हणते की अगं, दुनियेला तर तू फसवशील
आणि आता तुझ्यावर वेळ आली म्हणून तू अथर्वचे नाव घेते आणि त्याने तुला फसवले असे म्हणते। हे सर्व बोलताना तुला लाज कशी वाटत नाही ग? तेव्हा रेवा आणखीनच रडते आणि हात जोडून पुन्हा विनवणी करते की आजची रात्र तरी मला इथे राहून द्या, कोणीतरी समजून घ्या। अक्षय आनंद यांना तर खूपच आनंद होत असतो, सर्वजण हसत असतात। तेव्हा रेवा अक्षय समोर येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय तू तरी मला प्लीज समजून घे। तर अक्षय लगेच बाजूला होतो। रेवा म्हणते की अरे अक्षय तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना? तर अक्षय म्हणतो की इनफ रेवा, बाद झाले, त्या जुन्या फालतू गोष्टींची तू आठवण करून देऊ नकोस। आणि अक्षय रमाजवळ येतो। माझे फक्त रमा आणि रमावरच प्रेम आहे। तर ते ऐकून सीमा, जान्हवी, आनंद यांना खूपच आनंद होतो। तर अक्षय म्हणतो की तू आमच्या घराला लागलेली एक कीड आहे, तुला या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली, तुला काम दिले, तुझ्यावर दया दाखवली, ती आमची सर्वात मोठी चूक आहे। तेव्हा पार्वती आजी ही रागाने पुढे येते, रेवाचा हात धरून तिला घराच्या बाहेर ढकलून देते। तर ते बघून घरातील सर्वांना आणखीन आनंद होतो। अथर्व मात्र खूप हसत असतो। तर रेवा पुन्हा ही आयाजीला म्हणते की आयाजी मी तुमच्यापुढे हात जोडते, विनवण्या करते, पण प्लीज आजची रात्र मला येथे राहून द्या, मी उद्याच निघून जाईल। रमाच्या डोळ्यामध्ये मात्र खूप पाणी येत असते। तेव्हा अथर्व म्हणतो की आजी रात्र झालेली आहे, आपण थोडी माणुसकी दाखवूयात, आपण चांगले आहोत म्हणून। तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे, फक्त आजची रात्र मी तुला या घरामध्ये राहून देते, पण उद्या सकाळी मात्र तू या घरामध्ये मला दिसली नाही पाहिजे, कळले का? तर रेवा खूप रडत असते। त्यानंतर अक्षय पार्वती आजीच्या रूममध्ये येतो। पार्वती आजी अक्षयला म्हणत असते की माझ्यासारखी इतकी शिकलेली, हुशार आणि बुद्धिवंत बाई कशी त्या रेवामध्ये इतकी फसू शकते? मला सर्व हे खरेच वाटत नाही। इतक्या बुद्धिमत्तेचा मी माझा स्वतःचा तोरा मिरवते आणि एका मुलीने मला फसवले, आंधळ्यासारखं मी तिच्यावर विश्वास टाकला। खरंच यामुळे मला स्वतःचा खूप राग येतो। अरे अक्षय तू आणि रमा मला खरंच सतत सांगत होते, परंतु कधी मी तुमच्याकडे लक्ष दिले नाही आणि तुमचे ऐकले सुद्धा नाही, मला माफ कर अक्षय। तर पार्वती आजीला खूप असा पश्चाताप होत असतो। तर अक्षय म्हणतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, तिने जे काही केले त्याची शिक्षा तर तिला मिळाली, आपण त्रास करून नाही घ्यायचा। ती आजची रात्र येथे थांबेल, उद्या सकाळी निघून जाईल आणि जावंच लागेल तिला, ती जाणारच आहे। आजी तू आता आराम कर। त्यानंतर इकडे रेवा ही रूम मध्ये खाली बसून खूप रडत असते आणि घडलेला सर्व प्रकार तिला एक एक प्रकारे आठवत असतो आणि तसतशी ती आणखीन रडत असते। तेवढ्या तिथे अथर्व येतो। रेवाने रूम मधील सर्व सामान इकडे तिकडे फेकून दिलेले असते। तर अथर्व म्हणतो की अरे बापरे रेवा, हे सर्व काय केले आणि स्वतःची काय अवस्था करून घेतलीस? मी तुला सांगत होतो की येथे राहू नकोस, माझ्याबरोबर चल, तेव्हा तू माझे ऐकले नाही। तेव्हा तर तुला पैसे हवे होते म्हणून तू माझ्याकडून इकडून निघून आली, मग याच लोकांनी तुला आज घराच्या बाहेर काढले, आता पडली ना एकटी म्हणून। अथर्व रागाने रेवाचा हात धरतो। तेव्हा रागाने रेवा सुद्धा अथर्वची गचंडी धरते आणि हे सर्व तुझ्याचमुळे झाले, तू सर्व हे त्यांना सांगितलेस ना, तू त्यांच्याशी खोटं बोलला ना? तर अथर्व लगेच रागाने रेवाचे केस धरतो। मी त्यांना खरेच सांगितले कारण खोटे मला आवडत नाही। तेव्हा रेवा म्हणते की अथर्व मी तुला नाही सोडणार, मी सर्वांना जाऊन सांगेल। तेव्हा अथर्व म्हणतो की नाही सोडणार, तू सर्वांना काय जाऊन सांगशील ते सांग मला। रेवा म्हणते की तू खोटारडा आहे, लोकांना लुटणारा लुटारू आहेस, चाळीतल्या लोकांना भुरळ पाडून तू फसवलेस, बंगालमधील एका माणसाला सुद्धा तू फसवलेस, माझ्याकडे सर्व प्रूफ्स आहे आणि लवकरात लवकर ते प्रूफ्स माझ्या ताब्यात तू मला देणार आणि माझा त्याच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा झाला, मग बघ काय होते ते। तेव्हा अथर्व म्हणतो की माझ्याबद्दल तुझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे तू ह्या लोकांना देणार? रेवा म्हणते की हो। तर इकडे रमा आपल्या रूम मध्ये विचारच करत असते। तर अक्षय इतका खुश होऊन तेथे येतो आणि फायनली रेवा आपल्या घरातून चालली हे गोष्टीचा विचार करून तुम्हाला इतका आनंद होतो, असे हसूनच तो रमाला म्हणत असतो। परंतु रमा मात्र काही उत्तर देत नाही, ती शांतच असते। तर अक्षय रमाला विचारतो की अगं काय झाले, तू इतकी शांत का आहेस? रमा म्हणते की अहो काही नाही, रेवा खरंच किती दयामाया करत होती म्हणून मला ती बिचारी वाटली। तेव्हा अक्षय हसून म्हणतो की ती आणि बिचारी, कमॉन रमा। रमा म्हणते की अहो तसे नाही, पण ती आरडा ओरड करून विनंती करत होती, त्यामुळे मला खरंच असे वाटले। तर अक्षय म्हणतो म्हणजे तुला असे वाटले की तिला घरात थांबून ठेवायला हवे, तिला घराच्या बाहेर काढायला नको, तिच्यावर पुन्हा दयामाया दाखवूया असे तुला वाटले का? नको, तिकडे तू सहानुभूती दाखवू नकोस, ती चालली ना घराच्या बाहेर, तिला जाऊन दे। माहिती ना तिने आपल्याला किती त्रास दिला, कसे छळले, सगळे तुला माहिती आहे। माझ्यावर सुद्धा तिने किती घाणेरडे आरोप केले, मग इतके सर्व तुला माहिती असताना उगाच सिंपती देण्याचा का प्रयत्न करतेस? रमा म्हणते की ते तर आहेच, परंतु जाण्या अगोदर मी तिला एक गोष्ट सांगणार, प्रेमाचे हिसकावून जबरदस्तीने ओरबाडून नाही मिळवता येत,
प्रेम असावे लागते ती भावना तर आतमधून येते। हिसकावून आपण फक्त एखाद्या माणसाचे शरीर घेऊ शकतो पण त्याचे मन कधीच घेऊ शकत नाही। त्यामुळे ती जाण्या अगोदर मला तिच्याशी बोलायचे म्हणून रमा रेवाकडे जायला निघते तेव्हा अक्षय रमाला थांबवतो आणि आता तू जे काही तत्वज्ञान बोलली ते रेवाला समजेल असे तुला वाटते का? इतकी समज आहे का तिच्यामध्ये? काही गरज नाही, तू झोप येते तर रमा म्हणते की मी तिच्यासाठी नाही तर माझ्या मानसिक समाधानासाठी तिच्याकडे जाते आणि रेवा या घरातून जाते तर अथर्वने सुद्धा या घरातून जायला हवे असे मला वाटते, तरच आपल्या घरातील वातावरण अगोदरच्या सारखे होईल। त्यानंतर इकडे अथर्व रेवाची चांगली गचंडी धरून तिला म्हणत असतो की माझ्या विरुद्ध तू पुरावे या घरातील सर्वांना दाखवणार। तर रेवा लगेच अथर्वला ढकलून देते आणि अथर्व रेवाला खूप त्रास देत असतो, तो तिच्या अंगावर सुद्धा बसून तिला त्रास देत असतो आणि रमा त्याच वेळेस वर येत असते। रमा खिडकीतून हे सर्व बघते आणि जोरात अथर्व असे ओरडून दरवाजा वाजून ती आतमध्ये येते आणि अथर्वला बाजूला करते। तर रमाला बघून अथर्वला तर धक्काच बसतो आणि रेवा रडतच रमाजवळ येते। रमाला म्हणते की रमा प्लीज मला यातून वाचव आणि खूप रडू लागते। तर अथर्व म्हणतो की रेवा खोटं बोलू नकोस, रमा बरे झाले तू आलीस, रेवा हे सर्व माझ्याकडून करून घेत होतीस, कारण काय आहे की तिला आरडा ओरड करून सर्वांना सांगता येईल माझ्यावर ती खोटे आरोप आता करत होती। रेवा रडतच म्हणते की रमा नाही हा खोटं बोलतो। तर रमा रागाने म्हणते की अथर्व तू कसा आहेस हे मला माहिती आहे, तू अजिबात नाटकं करू नको आणि इथून चालता हो। अथर्व म्हणतो की रेमा कसली नाटकी? तर रेवा रडतच म्हणते की अगं रमा याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि खूप रडू लागते। अथर्व म्हणतो की काय ग रेवा इतके खोटे का बोलतेस? रमा म्हणते की अथर्व तू जे काही करतो ते तुला साध्य होत नाही म्हणून तू काही करशील का? लाज नाही वाटत का? हे सर्व करताना रमा भयंकर चिडते। तेव्हा रमा ही रेवाला जवळ घेते तर रेवा म्हणते की रमा हा कसा आहे ते सर्व पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून हा मला त्रास देतो। तेव्हा अथर्व म्हणतो की रेवा आता रमा आली म्हणून तू वाचलीच नाही तर रमा म्हणते की नाहीतर काय आणि जोराने अथर्ववर ओरडते काय करशील तू? अथर्व म्हणतो की काय होईल हे वेळ आल्यानंतर तुम्हाला दोघींना सुद्धा कळेल, तुम्ही दोघी सुद्धा माझं काही वाकडं करू शकणार नाही। रमा रागाने म्हणते की अथर्व इतक्या भ्रमात राहू नकोस, तुला वाटेल तसे तू रेवाला नाही वागू शकत, कुठल्याच बाईला नाही आणि तू निघितून तेच बरे राहील। अथर्व त्या दोघींकडे बघत बाहेर निघून जातो तर रमा लगेच दरवाजा लावून घेते आणि रेवाला धरून दोघी एकमेकींच्या मिठीत खूप रडू लागतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा सुद्धा रडतच रेवाला म्हणते की तुझ्या बरोबर जे काही झाले ते चुकीचेच आहे आणि त्या परिस्थितीत मी तुझ्या बरोबर आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा हे घर सोडून चाललेली असते तेव्हा रमा म्हणते की रेवा थांब, एक गोष्ट राहिली। तर सर्वजण रमाकडे बघत असतात आणि रेवा मागे वळून रमाकडे बघते तेव्हा रमा सर्वांसमोर म्हणते की रेवा तू या घरातून निघून गेल्यानंतर या घरातील वातावरण पुन्हा पूर्वीसारखे व्हावे असे मला वाटते। एका माणसाचा खरा चेहरा तर सर्वांसमोर यायलाच हवा। काल तुझ्या बरोबर जे काही झाले ते आज सर्वांसमोर तू सांगून दे, बोल रेवा। म्हणून रमा ही रेवाला सर्व काही सर्वांसमोर सांगायला लावते। सर्वजण तर विचारातच पडतात। अथर्व मात्र खूप घाबरतो आणि रागाने तो रमाकडे बघत असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।